नागपूर हादरलं. टीम इंडिया न्यूझीलंड सामना पाहून पोलीस झोपले. 19 वर्षीय आरोपीनं कस्टडीत गळफास घेत संपवलं जीवन. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस भारत न्यूझीलंड सामना पाहून झोपले आणि नंतर आरोपी तरुणाने कस्टडीत गळफास घेत आपलं जीवन संपवलं. आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही, पण जीवनाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. ही घटना 21 जानेवारी रोजी घडलेली असून या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. हे प्रकरण नागपूर येथील जरीपटका ठाण्यातील आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव समोर आलेलं आहे. राजेंद्र भाटिया, वय वर्ष 19, यांनी तुरुंगात आत्महत्या करत जीवन संपवलेलं आहे. राजेंद्रने एका 16 वर्षाच्या मुलीला घेऊन पळून जाण्याच्या प्रकरणातून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली होती. दरम्यान राजेंद्रने कस्टडीत चादरीच्या सहाय्यानं गळफास घेत आपलं जीवन संपवलं असं सांगितलं जात आहे. पोलीस ठाण्यात गार्ड ड्युटीवर असलेले राहुल चव्हाण आणि प्रमोद दूधकवरे यांनी भारत न्यूझीलंड सामना पाहिला. त्यानंतर ते झोपले. त्यानंतर राजेंद्रने आपलं जीवन संपवलं. पोलीस ठाण्यात झालेल्या आत्महत्येमुळे दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हे शाखा आणि CID देखील संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. जरीपटकामध्ये एक आरोपी जो पोलीस कस्टडीमध्ये आहे तो मरण पावलेला आहे असं प्राथमिकदृष्ट्या जे दिसून आलेलं आहे. आता ह्यामध्ये जे पोलीस कस्टडीमध्ये मरण पावल्यामुळे पुढची जी प्रोसिजर आहे ही ह्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट एन्क्वायरी सोबत CIDचे अधिकारी यांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि ते पुढील तपास करत आहे. सर, कोणत्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये तो अटक होता? पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये अटक आरोपी आहे. काय नाव आहे सर? सविस्तर माहिती आहे आता थोड्याच वेळाने देण्यात येईल. सर, हँगिंग होता कसं नाही ते आता प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय सांगता येणार नाही. कुठून आणलेलं होतं काय? त्याची माहिती आम्ही थोड्या वेळाने कळवू आपल्याला. सर, यही हिंदी में जानना चाहेंगे क्या पूरा मामला? ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नागपूर.